नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर. दुपारच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडी. संगणकाच्या मदतीने पेपर तपासा. ये लो या बोलो ना. कौन सा जच रहा है? सब जच रहा है, सब. वो प्रेस्टीज के नए रंगीन नॉनस्टिक प्रेशर हंडी तो कलर हो. तुमने तो कहा था सब जच रहा है. विद्यार्थ्यांचे पेपर वेळेत आणि अचूक तपासणी करणं ही जिकरीचं काम. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळच्या सचिन पाटील यांनी संगणकाच्या मदतीने पेपर तपासण्याचं तंत्रज्ञान विकसित केलंय. या संगणकाच्या मदतीने एका तासात 90 पेक्षा अधिक उत्तरपत्रिका तपासता येतात. पेपर तपासणीतले घोळ, त्यातून उशिरा लागणारे निकाल, कधी कधी घोषित केलेल्या निकालांमध्येही बदल, हे प्रकार नवीन नाहीत. मात्र या प्रकारांना आळा घालण्यासाठी शिरोळा या लहानशा गावच्या सचिन पाटील यांनी ई पेपर चेक प्रणाली तयार केली आहे. या प्रणालीच्या मदतीनं सोप्या पद्धतीनं आणि बिनचूक पेपर तपासता येतात, तेही फार कमी वेळात. एका तासात 90 पेक्षा जास्त पेपर या सॉफ्टवेअरच्या मदतीनं तपासता येतात, असा पाटील यांचा दावा आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेत मिळणारे गुण हे याच्यावर त्यांचं भवितव्य अवलंबून असतं. त्यात जर त्रुटी निर्माण झाल्या तर त्याचं बरंच नुकसान होऊ शकतं. म्हणून हे ई पेपर चेक हे सॉफ्टवेअर तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे. परीक्षा ॲक्युरेट आहे की त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं चूक होतच नाही आहे. आणि हे सॉफ्टवेअर आपल्याला तंत्रज्ञान स्पर्धा परीक्षा, MSCIT परीक्षा यासाठी उपयोगी पडतं आहे. जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूरमध्ये सचिन पाटील या कॉम्प्युटर इंजिनियरनी ई पेपर चेक नावाचं एक सॉफ्टवेअर आमच्या सांगण्याप्रमाणे तयार करून दिलं. त्याच्यामुळं आमच्या विद्यार्थ्यांचं आणि प्राध्यापकांचं ॲन्सर पेपर तपासणीमध्ये कमी वेळामध्ये योग्य त्या ॲन्सर पेपरचं मूल्यांकन होऊन विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना याचा भरपूर फायदा झालेला आहे. एक्सेस प्रोग्रामिंगचा उपयोग करून हे सॉफ्टवेअर तयार करण्यात आलंय. याच्या मदतीनं पेपर तपासणीबरोबरच गुणपत्रिकाही तयार करता येतात. या प्रणालीचं पेटंट घेण्यासाठीही पाटील प्रयत्न करणार आहेत. एकूणच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून निकालांमधला घोळ थोडासाही कमी करता आला तरीही समाधानच. कोल्हापूरहून मनोज लेलेसह रुपेश कलंत्री, ETV न्यूज.